पाटील सोसायटीमध्ये राडा। हळदी कुंकवाला विरोध, शिव्यांचीही लाखोली। मराठी विरुद्ध अमराठी भिडले। डोंबिवलीमधील नांदिवलीमधील एका सोसायटीत सत्यनारायण आणि हळदी कुंकू समारंभाला अमराठी कुटुंबियांनी विरोध केलाय। तसंच मराठी माणसांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबातील महिलांनी केलाय। सोमवारी रात्री या सोसायटीमध्ये वादातून मोठा गोंधळ निर्माण झाला। या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी आता मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। आज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं आणि वरतून सर्व महिलांना बाहेर येऊन दम देऊन विचारलं की तुम्ही हे सगळं कोणाला विचारून केलं, तुम्ही आम्हाला विचारलं का, न विचारता कसं काय केलं। आणि याच्यावरनं ते वाढत गेलं। सगळ्या महिला एकत्र आल्या त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवेगाळी केली। सोसायटीतील मराठी महिलांनी स्वखर्चाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता। तरीही संबंधित अमराठी व्यक्तीकडनं कार्यक्रमाला विरोध करण्यात आला। एवढंच नाही तर त्यानंतर सोसायटीच्या आवारामध्ये एकत्र जमलेल्या महिलांना संबंधित व्यक्तीनं अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली आणि त्यातून हा वाद उफाळला। अखेर या प्रकरणी आता पोलिसांनी दखल घेतली आहे। त्यांनी थोडे मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले असं महिलांची तक्रार आल्याने पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन शांतता राखण्याची सर्वांना समज दिली। सदर ठिकाणी शांतता झाली आणि त्यांच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील कारवाई चालू आहे। गेल्या काही दिवसात सातत्यानं मराठी माणसावर परप्रांतीयांकडून अन्याय होत असल्याच्या घटना समोर येत आहेत। मराठी मुलांना नोकऱ्या नाकारण्याचे प्रकार सातत्यानं घडत आहेत, तर मराठी बहुल शहरातही आता परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळते। अशा या घटनांना वेळीच आळा घालणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।